नमस्कार मित्रांनो, मी सत्यानवेशी अद्वैत देशपांडे। नेहमी माझ्या परीने मी समाजातील सत्य शोधण्याचा प्रयत्न करत असतो। असंच आज एक सत्य आपल्या पुढे घेऊन आलेलो आहे। अर्थात हा कुठलाही धार्मिक सल्ला नाही, मी कुठलाही धार्मिक तज्ज्ञ नाही। मला जे काही वाचनातून कळलंय त्यातून मला जे काही माझे विश्वास माझा निर्माण झालेला आहे त्या गोष्टी मी आपल्यापर्यंत मांडत असतो। मित्रांनो, आजचा आपला विषय आहे की बऱ्याच वेळेला आपण बघतो की हिंदू आणि मुस्लिम धर्मांमध्ये धार्मिक तेढ पाहायला मिळते आणि ह्या तेढी मागचं कारण काय हे शोधण्याचा जेव्हा मी प्रयत्न केला तेव्हा असं लक्षात आलं की काही लोक म्हणतात की हिंदू लोक हे काफिर आहेत। पण काफिर म्हणजे काय, काफिर म्हणजे काय हे शोधण्यासाठी जेव्हा कुराण वाचलं त्यावेळेला असं लक्षात आलं की काफिर हा शब्द कुफ्र या शब्दापासून तयार झालेला आहे आणि कुफ्र म्हणजे विश्वास न ठेवणारा। कोणावरती? तर परमेश्वरावरती। परमेश्वरावरती विश्वास न ठेवणाऱ्या व्यक्तीला काफिर असं म्हणतात आणि हा मुस्लिम धर्माचा शत्रू आहे, अशा स्वरूपाचं काही आयत ही कुराणांमधून आपल्याला आढळते। काही लोक म्हणतात की जो अनेक ईश्वरांना मानतो किंवा जो अनेक देवाला मानतो तो काफिर, आणि हिंदू हे एका देवावरती विश्वास ठेवत नाहीत म्हणून ते काफिर आहेत। तर मित्रांनो, आज हिंदू धर्माबद्दल काही महत्वाची माहिती बघूयात, जी मला गीता वाचताना लक्षात आलेली आहे। ज्यामध्ये गीता असं म्हटलं जातं की गीता ही प्रत्यक्ष परमेश्वराने महाभारताच्या वेळेला अर्जुनाला सांगितली होती आणि त्या गीतेमध्ये त्यांनी स्पष्ट म्हटलेलं आहे की मी एकच परमेश्वर आहे आणि माझ्या व्यतिरिक्त तुम्हाला दुसऱ्या कुठल्याही इतर देवांसाठी वेगवेगळी पूजा करण्याची आवश्यकता नाही किंवा कुठलेही कर्मकांड पण करण्याची गरज नाही। मी एकटा परमेश्वर आहे आणि मी स्वतः म्हणजेच परमेश्वर सुद्धा नियतीच्या किंवा सृष्टीच्या नियमांनी बाध्य आहे। नियम म्हणजे जसं कर्मफल सिद्धांत असेल किंवा इतर जे काही सृष्टीचे नॅचरल लॉज आहेत यांच्यामध्ये कुठलीही ढवळाढवळ परमेश्वर करत नाही। परमेश्वर आपल्याला न्याय देण्यासाठी बसलेला नाही, त्याला वाटेल तो न्याय तो करू शकत नाही। परमेश्वर हा सुद्धा सृष्टीच्या नियमांनी चालणाऱ्या लोकांना जे विधीचे नियम आहेत त्यानुसारच न्याय देत असतो। मग आता आपण बघतो की भरपूर वेगवेगळ्या देवांची देवळं आपल्याकडे आहेत। कोणी म्हणतो मी गणपतीचा भक्त आहे, कोणी म्हणतो मी हनुमानाचा भक्त आहे, कोणी जय श्रीराम मी रामाचा भक्त आहे। आणि याच्यावरून तर आज राम जन्मभूमीच्या मुद्द्यावरून तर खूप मोठं राजकारण आपल्या देशामध्ये आपल्याला बघायला मिळतंय आणि याच्यामुळे असं म्हटलं जातं की तुम्ही अनेक देवांना मानता। तर मित्रांनो, जे काही माझ्या लक्षात आलंय ते असं की हे सगळे वेगवेगळे देव म्हणजे कुठलंही वेगळं अस्तित्व नाही, देव हा वेगळा नाही। मुळात हे जे सगळे वेगळे देव हिंदू धर्मांमध्ये सांगितलेले आहेत हे सगळे देव म्हणजे परमेश्वराची वेगवेगळी रूपं आहेत। आता हे फार आध्यात्मिक झालं नाही, थोडंसं सोप्या शब्दात सांगण्याचा प्रयत्न करतो। मी इन्व्हेस्टमेंट ॲडवायझर आहे, फायनान्शियल ट्रेडर आहे, त्या भाषेमध्ये बोलतो। सोनं हे एकच असतं। आपण म्हणतो की सोनं हे व्हॅल्युएबल आहे, मी सोन्याची किंमत मानतो। मग त्या सोन्यापासून जर का कोणी एक दागिना बनवला आणि तो कमरेला बांधला तर त्या कमरेला बांधलेल्या दागिन्याला आपण काय म्हणू? तो झाला कंबरपट्टा। वेगळा काहीतरी सोन्याला आकार दिला आणि ते गळ्यामध्ये घातलं तर त्याला काय म्हणू? त्याला आपण म्हणू सोन साखळी। हातामध्ये सोन्याचं काहीतरी बनवून घातलं तर त्याला आपण म्हणू कडक। अशाच प्रकारे हिंदू धर्मामध्ये जसं आपण सोन्यापासून बनलेल्या वेगवेगळ्या दागिन्यांना वेगवेगळी नावं दिलेली आहेत, परंतु ही वेगवेगळे दागिने म्हणजे वेगवेगळं मटेरियल नाही आहे, हे वेगवेगळं मटेरियल नसून हे सगळं सोनंच आहे। ही सोन्याची वेगवेगळी रूपं आहेत। याचप्रमाणे हिंदू धर्मामध्ये परमेश्वर ज्या वेळेला वेगवेगळ्या रूपांमध्ये येतो आणि तो समाजासाठी काही कार्य करतो, त्या वेगवेगळ्या रूपांना वेगवेगळ्या देवांचं नाव दिलेलं आहे। मित्रांनो, हनुमान आणि गणपती हे वेगळे नाहीत, हे दोन्ही एकच परमेश्वराची रूपं आहेत, फक्त ते वेगळं काम करण्यासाठी आले होते।
कारण परमेश्वर हा एक निराकार आहे. मग तो जेव्हा प्रत्यक्ष येऊन काही समाजासाठी काम करेल त्यावेळेला तो एका रूपामध्ये येतो. किंवा आपल्याला जर त्याच्याबद्दल आदर दर्शवायचा असेल, आपली भक्ती दर्शवायची असेल, कृतज्ञता दर्शवायची असेल, तर त्यासाठी आपल्याला कोणीतरी समोर लागतं. कोणाची मी कृतज्ञता दर्शवू यासाठी म्हणून या वेगवेगळ्या देवांची निर्मिती ही पुराणकर्त्यांनी केलेली असावी असं मला वाटतं. परंतु हे सगळे देव म्हणजे वेगळी कुठली अस्तित्व नसून परमेश्वराचीच रूप आहेत. त्याचप्रमाणे हिंदू धर्मामध्ये ज्या ज्या गोष्टींवरती आपलं जीवन अवलंबून आहे अशा सगळ्या गोष्टींच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करायची म्हणून त्यांना आपण देव असं म्हणतो. म्हणजे ओम सूर्याय नमः, ओम वरुण देवताभ्यो नमः. म्हणजे काय, हे वेगवेगळे देव नाही आहेत. सूर्याला आपण नमस्कार करतोय का बरं, तर त्या सूर्याच्या प्रकाशामुळे आपलं जीवन चालतं. वायूला आपण देवता मानतो कारण की त्या वायू नसेल तर आपलं जीवन राहणार नाही. वरुण देवतेला आपण देव मानतो, म्हणजे काय, त्या पावसामुळे आमचं जीवन चाललेलं आहे म्हणून आपण वरुणाला आपला देव मानतो. पृथ्वीला आपण देव मानतो. देव म्हणजे परमेश्वर नव्हे. ज्या गोष्टींमुळे आपलं जीवन सुखकर होतं किंवा आपण ज्यामुळे जगू शकतो त्याला आपण देव असं म्हणतो. हिंदू धर्मामध्ये, हिंदू धर्मात सुद्धा लक्षात घ्या, परमेश्वर एकच आहे आणि ही सगळी त्याची रूपं आहेत. त्यांनी निर्माण केलेली सृष्टी आणि जी सृष्टी आपल्या जीवनाला उपयोगी आहे त्याला आपण देव असं म्हणतो. याचप्रमाणे कदाचित मुसलमान धर्मामध्ये त्यांनी त्या देवाला, ज्याला आपण परमेश्वर म्हणतो, त्याला मुसलमान लोक अल्लाह म्हणत असावेत किंवा ख्रिश्चन लोक त्याला जीसस क्राइस्ट म्हणत असावेत. प्रत्येक धर्मामध्ये परमेश्वर हा एकच आहे. त्यामुळे हे काफीर विफीर, हे दुश्मनी, याला काही अर्थ नाहीये मित्रांनो, खोटेपणा आहे. हा फक्त व्यवसाय करण्याचा प्रकार आहे. मुळात देवाची निर्मिती झाली कशासाठी, देव या संकल्पनेची, तर सगळ्यांना चांगलं वागण्याची प्रेरणा मिळावी, वाईट गोष्टींपासून लोक परावृत्त व्हावेत आणि पर्यायाने मानव जातीची प्रगती व्हावी, यासाठी या सगळ्या संकल्पना बनवल्या गेलेल्या आहेत. अहो, इस्लाम धर्म काय सांगतो की आमचा धर्म 1400 वर्ष जुना, ख्रिश्चन धर्म काय म्हणतो आमचा धर्म हा त्यांच्यापेक्षा 400 वर्ष जुना, 1500, 1600, 1800 वर्ष जुना. हिंदू धर्म काय म्हणतो आमचा धर्म 5000 पेक्षा जास्त वर्ष जुना म्हणून आम्हीच खरे. अहो, असं नसतं. मला सांगा, मनुष्य प्राणी जन्माला आला, हा मनुष्य प्राणी जन्माला केव्हा आला, लाखो वर्षांपूर्वी. आणि देवासाठी क्लेम जो करताय तुम्ही तो 1000 वर्षाचा आहे, फक्त 1000, 1500, 2000, 5000 वर्षांचा. आपण सगळ्यांना माहिती आहे शास्त्रीय दृष्ट्या की आपले पूर्वज माकड होते. त्या माकडांचा धर्म कोणता होता? देवाची जी संकल्पना आहे ही फक्त कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आहे की ज्यांच्यामुळे आपलं जीवन चालतं त्या सृष्टीतल्या वेगवेगळ्या तत्वांना कृतज्ञता व्यक्त करणे. आणि याच्यासाठी माझ्या मते वेगवेगळ्या धर्मांनी भांडणं हे अतिशय चुकीची गोष्ट आहे. आणि मुळात मुसलमानांना पण हे लक्षात यावं की हिंदू धर्मात अनेक ईश्वरवाद नाही. हे राम किंवा हनुमान किंवा गणपती किंवा देवी हे वेगवेगळे परमेश्वर नाहीत, हे देव आहेत. हे सगळेजण एकाच परमेश्वराचं वेगवेगळं रूप आहे. त्यामुळे हिंदू धर्माची पण तीच संकल्पना आहे, मुस्लिम धर्माची पण तीच, आणि ख्रिश्चन सगळ्याच धर्मांची एकच संकल्पना आहे की परमेश्वर एकच आहे. तेव्हा मित्रांनो, कृपया ही गोष्ट समजून घ्या आणि अशा मूर्खासारख्या कल्पनांसाठी भांडून एकमेकाचं नुकसान करू नका. त्यापेक्षा सगळ्यांनी एकत्र राहणं गरजेचं आहे आणि सगळ्यांनी एकत्र राहावं. आपल्या स्वतःच्या भविष्याचा विचार करावा. आपल्याला जे काही उत्पन्न मिळेल त्यातून 4 पैसे साठवावे आणि आपल्या म्हातारपणाची तरतूद करावी. हे जे काही तुम्हाला भडकवणारे लोक असतात ना, हे तुम्हाला पेन्शन देणार नाहीयेत. जेव्हा तुम्ही जेलमध्ये बसाल तेव्हा केसेस स्वतः सोडवावे लागतील, समाजामध्ये चितू होईल, तेव्हा या गोष्टींना थारा देऊ नका. परमेश्वर किंवा देव ही संकल्पना फक्त ज्या गोष्टींवर आहे, ज्या नैसर्गिक नियमांमुळे आपलं भलं होतं त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आहे. त्याला तुम्ही अल्लाह म्हणा, परमेश्वर म्हणा, गॉड म्हणा, काहीही म्हणा, त्याचा अर्थ हा एकच आहे. तर दॅट्स ऑल.
हेच मला सांगायचं होतं मित्रांनो. धन्यवाद. जय हिंद.